नमस्कार मित्रांनो, आपण आजपर्यंत बऱ्याचशा मक्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या आहेत, लागवड पद्धती. याच्यामध्ये ही पद्धत जी आहे मित्रांनो, घनदाट पद्धतीने लागवड, हिचे काही फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. मित्रांनो, फायदा आपण असा म्हणू शकतो की इथं झाडांची संख्या जास्त बसते आणि चारा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. पण मित्रांनो, दाट पद्धतीमध्ये सूर्यप्रकाश पूर्ण न मिळाल्यामुळे झाडांमध्ये स्पर्धा तयार होते आणि पुरेसं अन्नद्रव्य पण त्यांना मिळत नाही. आणि अन्नद्रव्याचा पुरवठा जास्त जरी केला आपण, पण सूर्यप्रकाश पूर्ण न मिळाल्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. आता हा त्याचा जो दांडा आहे खालचा, अतिशय बारीक झालेला आहे मित्रांनो. झाडांची संख्या तर भरपूर आहे, पण आता दाटी पद्धतीमध्ये उत्पन्न आजपर्यंत सर्वांचा अनुभव आहे की उत्पन्न कमी आलेलं आहे दाट पद्धतीने लागवड केल्यास. खास करून जे ट्रॅक्टरने मशीनने पेरणी करतात, तर त्याच्याने दाट पेरणी होऊन जाते आणि उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घटतं. फक्त चाऱ्याचाच आपल्याला लाभ मिळतो. तर मित्रांनो, दोन झाडांमध्ये एक विशिष्ट अंतर पाहिजे, जेणेकरून त्यांचं अन्नद्रव्याची स्पर्धा होऊ नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला सूर्यप्रकाश पण मोठ्या प्रमाणात पाहिजे. आता पट्टा पद्धतीचाही चांगला रिझल्ट आहे, कारण की सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात मिळतो, दाण्यांची साईज चांगली भरते आणि उत्पन्नही आपल्याला बऱ्यापैकी चांगलं बघायला मिळतं. आणि जे टोकन पद्धतीने जे यंत्र आहे मित्रांनो, ते ते पण एक चांगलं यंत्र आहे. त्याच्याने पण एक विशिष्ट अंतर राखून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. तर मित्रांनो, पण एवढेही दाट मका असू नये. इथं बघू शकता तुम्ही, दिसायला तर मका खूप जोमदार दिसत आहे, पण सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा झालेली आहे. आता ही साईड काठावरचं असल्यामुळे इथं बऱ्यापैकी आपल्याला दिसतंय झाडांची वाढ व्यवस्थित. पण तुम्ही मध्ये जर बघणार तर बघू शकतात, अतिशय दांडाची साईज लहान आहे, खूपच बारीक पडलेली आहे. तर मित्रांनो, हा एक तोटा आहे जास्त. आता बघा, 2 ओळींमधलं अंतर यांनी मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे, पण इथं जोडवड पद्धत जवळ लावलेलं आहे. ठिबकचे अंतर जवळ झालेलं आहे, इथं बघू शकता. तर एवढं जवळ असेल तर अन्नद्रव्याची स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात होते आणि पुरेसे अन्नद्रव्य सर्वांना मिळत नाही. त्या परिणामी मक्याच्या भुट्ट्याची जी साईज असते ती लहान राहून जाते किंवा दाणे पूर्ण भरत नाही.